मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि उपस्थित रसिक बंधू भगिनी, रणजित आमचा मित्र आहे आणि खरं तर त्याने मला निमंत्रण दिलं होतं, पण आज मी मुंबईत असण्याची शक्यता नव्हती आणि आज सकाळी पुन्हा प्रभाकर आमचे मित्र यांनी फोन केला आणि सांगितलं रे आज आशिष असा आपला शुभारंभाचा प्रयोग आहे. आणि मग म्हटलं नक्कीच रणजितच्या या कार्यक्रमाला शुभारंभाच्या आपण यावं, शुभेच्छा द्याव्यात. आणि आनंदाचा क्षण आहे की दिग्दर्शक कुमारजी यांचे 125 कलाकृतींचं प्रदर्शन आतापर्यंत झालं होत आहे. मराठी रंगभूमीला संपन्न करण्यासाठी ज्यांचे ज्यांचे हातभार लागले त्यांच्यातल्या बऱ्याच लोकांचे हात पोळले, पण तरी या रंगभूमीची सेवा करण्याची आपली अविरत संविधा सातत्याने टाकणारी मंडळी आपल्याला महाराष्ट्रात जागोजागी दिसतात. रणजितला मी शुभेच्छा यासाठी देईन की कोकणातल्या आमच्या सिंधुदुर्गातल्या मातीतला हा आमचा युवा मित्र सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात जेवढं काम करतो तेवढंच कला रसिकता याला जपतोय आणि त्यासाठी स्वतःच्या खिशात सुद्धा हात घालतोय. आईना दुःख त्याचं कळलं असेल, पण तरी ते जोपासलं पाहिजे, ते वृद्धिंगत झालं पाहिजे यासाठी त्याचा सतत प्रयत्न आहे. आज हा शुभारंभाचा प्रयोग आणि आपण सगळे स्वाभाविकता नाटक बघायला आलात. नाटकाचं नाव पण उत्तम आहे, भूलभुलैया. आमच्यासाठी तो रोजचा खेळ आहे, तुमच्यासाठी अभिनव प्रयोग आहे. त्यामुळे तो प्रयोग आपण गोड मानून घ्या, तसा गोडच आहे. आणि जेवढा जास्त याचा प्रचार करता येईल आपल्या समाज माध्यमांवर सुद्धा, कारण तिथे आपल्याकडनं अपेक्षा आहे की आपल्या फेसबुकवर, आपल्या इंस्टाग्रामवर, आपल्या विविध समाज माध्यमांवर या नाटकाबद्दल ज्या आपल्या भावना आहेत, चांगल्या भावना आहेत, त्या आपण मांडल्या पाहिजेत. लोकांपर्यंत पोहोचण्याचं ते एक माध्यम आहे, कारण याच माध्यमातून जास्तीत जास्त रसिकांपर्यंत तो विषय पोहोचेल आणि म्हणून या नाटकाला यश लाभो असं मी चिंतितो. सर्व कलाकारांना शुभेच्छा देतो. कुमारजी असंच अविरतपणे तुम्ही काम करत राहा. 125 झाले, तुमच्यात 250 होऊ दे, तोपर्यंत तुम्ही मंत्री राहू दे, या पद्धतीची मनोकामना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आशिषजी शेलार सर आणि सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. लगेचच आपण प्रयोग सुरू करत आहोत. धन्यवाद.